तिपिटक बुद्धवाणी म्हणजेच बुद्धवचनाला तिपिटक असे म्हटले जाते. पाली तिपिटकात भगवान बुद्धांच्या उपदेशांच्या भाषेला मागधी असे म्हटले आहे. मागधीचा अर्थ. मागधी ही प्राचीन काळात मगध प्रदेशात प्रचलित असलेल्या प्राकृत भाषेचे नाव आहे. ती त्या काळातील मगध देशाची लोकभाषा होती. मागधीचा उल्लेख. या भाषेचा उल्लेख भगवान महावीर आणि भगवान बुद्ध यांच्या काळापासून आढळतो. जैन आगमानुसार तीर्थंकर महावीरांचे उपदेश याच भाषेत किंवा तिच्याच रूपांतर असलेल्या अर्धमागधी प्राकृत भाषेत दिले जात असत. तिपिटक. तिपिटक हा बौद्ध धम्माचा प्रमुख ग्रंथ आहे. हा बौद्ध धम्मातील सर्वात प्राचीन ग्रंथ असून त्यामध्ये भगवान बुद्धांचे उपदेश संकलित करण्यात आले आहेत. हा ग्रंथ पाली भाषेत रचला गेला असून त्याचे विविध भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. तिपिटकाची रचना. तिपिटकामध्ये भगवान बुद्धांनी सम्यक संबोधी बुद्धत्व प्राप्त केल्यापासून महापरिनिर्वाणापर्यंत दिलेले प्रवचने आणि उपदेश संकलित करण्यात आले आहेत. तिपिटकाचा रचनाकाळ. तिपिटकाचा निर्मितीकाल किंवा रचनाकाळ साधारणतः इसवी सन पूर्व 500 ते इसवी सनाच्या पहिल्या शतकापर्यंत मानला जातो. या कालावधीत तिपिटकाचा क्रमशः विकास होत गेला. तिपिटक लिपिबद्ध होणे. तिपिटकाची निर्मिती भारतात झाली, परंतु त्याचे लिपिबद्धीकरण सिंहल, आजचे श्रीलंका, येथे झाले. तिपिटकाचे लेखन श्रीलंकेत करण्यात आले आणि ते पाली भाषेत जतन करण्यात आले. पाली भाषेची प्राचीनता. पाली भाषा अत्यंत प्राचीन आहे. बुद्धकालीन अवशेष तसेच सम्राट अशोकाच्या काळातील शिलालेख आजही उपलब्ध आहेत. त्यामुळे पाली ही प्राचीन काळात व्यापक प्रमाणात प्रचलित असलेली भाषा होती, असे म्हणता येते. तसेच तिपिटक साहित्य हेही जगातील अत्यंत प्राचीन साहित्यांपैकी एक मानले जाते.